सरने साहेब 5 मिनिटं वेळ आहे का बोलायला? बोलून ना. मी रमेश पाटील बोलतो. म्हणलं ते उमापूरहून एक सरपंचाचा फोन आला होता. हा बरं. तर ते काय सरपंचाचा तिकडे आहे ना, म्हणजे बीड जिल्ह्यात मध्ये साहेब आलेच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये खूप त्रास होऊ लागला म्हणजे लोकांना काही नाही वगैरे. नाही, पाटील साहेब कसं आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना ती जबाबदारी वाटून दिली आणि बीड जिल्ह्यामध्ये स्वतः आपले अजितदादा पवार साहेब आहेत, त्यामुळे तिथं बीड जिल्ह्यामध्ये दादाने सगळ्या यंत्रणा कामाला लावलेली आहे. त्यामुळे अच्छा. कुठलाही दादाने सांगितलं की कुठलाही ज्या अतिवृष्टीमुळे ज्या पिकाचं नुकसान झालंय हं. त्या कुठल्याही शेतकऱ्याचं म्हणजे नुकसान भरपाईचा पंचनामा राहता कामा दादाने सूचना दिल्या. त्यामुळे प्रशासन आता कसं पावसामुळे थोडं कमी जास्त होतंय, पण सगळ्या पिकाचं जे नुकसान अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले पिकाचं म्हणण्यापेक्षा बरोबर. गायी गेली असतील, म्हशी गेली असतील वाहून, कुणाची शेळी मेंढी गेली असेल, कुणाच्या घरामध्ये पाणी गेलं असेल, कुणाच्या घराची पडझड झाली असेल किंवा फळबागाचं नुकसान झालं असेल, जे नुकसान झालंय जे नुकसान झालंय, इलेक्ट्रिक पंप वाहून गेलेत, मोटर वगैरे डीपी, जे नुकसान झाले ते सगळे पंचनामे करायचा आदेश दादाने त्यांना दिलेले आहेत. तर त्या आणि बीड जिल्ह्याचे दादा पालकमंत्री, त्यामुळे प्रशासन कामाला लागले. नाही तुमच्याविषयी कसं आहे? एका दुसरं जरी उशीर झाला, एका दुसऱ्या दिवस तरी पावसामुळे थोडा उशीर होतोय, बरोबर. सगळे पंचनामे होतील. शेतकरी बांधवांना तुम्हीच त्यांना सांगा की अजिबात काळजी करू नका. म्हणजे दादा असल्यामुळे मागच्या बीड जिल्ह्याचा तर विषयच नाही, इतर ठिकाणी पण सगळ्या जे त्या पालकमंत्र्यांना सूचना दिल्यात. पालकमंत्री प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये जिथं जिथं नुकसान तिथं बांधावरती पालकमंत्री गेलेत. त्यांचा अहवाल मंगळवारी सगळ्यांचा आमच्याकडे तिथं मंगळवारी मुख्यमंत्री सगळ्यांचा घेतील आणि त्यामुळं शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून सांगा, निश्चिंत राहा, सरकार त्यांच्या बरोबर आहे. या अडचणीच्या काळामध्ये, शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळामध्ये नक्की सरकार भरीव अशी मदत करेल. नाही, तुमचा विषय काय झाला माहितीये का? तुम्ही एकमेव काम करू लागले बरं का. पालकमंत्र्याचं काही घेणं नाही आपल्याला, पण तुम्ही काम करताय, सारी जनता बघती, लोक पण बघू लागले, म्हणून तुमच्यावर कोणाची चीड नाहीये, तुम्हीच करताय ते काम. सगळेच करतील. ते कसं असतं, शेवटी सगळेच करतात काम. असं असतं, सगळे करतात एवढं सांगतो तुम्हाला काम. पण काळजी करू नका, शेतकऱ्यांना तुम्ही आणि ते जे पण म्हणताय ना, ऐका ना, हो शक्य झालं तर तो ओला दुष्काळ जाहीर झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि ऐका ना, लोक एखादं माझं काय म्हणणं आहे माहिती का, एखाद्या नेत्यांनी, शरद पवार साहेबांनी कधी याला फोन केला ना, एमजीएम वाल्याला, तो 100-1 करोड रुपये देईल. पण नेत्यांची काही अशी इच्छाच नाही हो कोणाला फोन करायची. ते एमजीएमची जागा, शेतकऱ्यांची जागेवर हॉस्पिटल झालेले, ते करोडो रुपये निधी येतो त्यांना. मला ते सांगाल कोण? 100% तुमची चांगली सूचना आहे. आपण त्या बाबतीमध्ये करू, आपण ते करू. माझं काय म्हणणं आहे, एक सूचना सर, हॅलो, बोला की. माझं काय म्हणणं आहे, पूर्ण एमएलएनी 1 महिन्याची पगार द्यावी आणि जितके बी सरकारी जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे का, यांची 1 महिने पगारच नका करू ना. चतुर्शी ऐका ना, आता गव्हर्नमेंटच्या सर्वांचा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आमदारांचं 1 दिवसाचं आपलं महिन्याचं वेतन 100% आमदार देणार आहेत. आम्ही राष्ट्रवादी पक्षाने निर्णय पण दादाने आमचा घेतलेला आहे. आम्ही सगळे एक महिन्याचं वेतन सगळे देणार निर्णय. ऐका ना, मी ज्या विभागाचा, कृषी विभागाचा मंत्री, तिथल्या आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पण आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी पण निर्णय घेतला की 1 दिवसाचा पगार त्याचा द्यायचा. साधारणतः तो 15-20 कोटी रुपये त्यांचा आमच्या कृषी विभागाचा पगार होता. म्हणजे त्यांनी पण निर्णय घेतला. तुमचं म्हणणं बरोबर आहे की त्या बाबतीत सगळ्यांनी तो निर्णय, इतर अधिकाऱ्यांनी पण तो निर्णय घ्यावा आणि त्यांनी एक दिवसाचं वेतन असल्या संकटाच्या काळामध्ये त्या बिचाऱ्या गरीब माणसाला, खरंच जिथं गेल्यावर आपण तिथं प्रत्येक ठिकाणी खूप वाईट वाटतं, खूप दुःख होतं, शेतकरी खूप अडचणीत आहे. म्हणजे अक्षरशः आपल्या भावना म्हणजे तिथं ही होत नाही, इतकं वाईट अवस्था आहे. पण आता उद्योगपती किती हो, अंबानी बिंबानी, तेंडुलकर आहे, इतके मोठमोठे, कोणी मदत करत नाही. ऐक ना, आता हे सगळं स्थिरसावर होतं. अमिताभ बच्चन आहे, करतील सगळ्यांना, सगळे देतील. आपण त्यांना आव्हान केल्यानंतर ही देतील आणि खरंच आज त्यांना सगळ्यांना मदत करायची गरज आहे. मी पण देणार आहे 2 लाख रुपये, मी पण स्वतः देणार आहे. लागलं तर मी तुमच्याकडे आणून देतो, तुमच्या निधीमध्ये कोणता. ठीक आहे. मुख्यमंत्री सहाय्यताने दिला द्या. ठीक आहे. ओके. मुख्यमंत्री ठीक आहे. ओके.